नमस्कार फ्रेंड्स, वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे मसाला भेंडी। हे बघा, भेंडी छोटे छोटे आकाराची घेतलेली आहे, कवळी भेंडी। आणि आता याला धुवून आणि कपड्यावर एक सुकवून घेतलेला आहे। आता याला अशा प्रकारे चिरायचं आहे आपल्याला, म्हणजे भरली भेंडी करायचं आहे। हे बघा, मागचं टोक आणि पुढचं टोक पण काढायचं आहे आणि याच्यामधून आता असं दोन भाग करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचे। तर हे सर्व भेंडी आपल्याला असं चिरून घ्यायचे, हे पहा, आणि याच्यातून दोन आकार करून घ्यायचे। चला, सर्व भेंडी ही आता अशा पद्धतीने चिरून घेऊया। हे बघा, आपली भेंडी आता चिरून तयार झालेली आहे। आता हे मी एकातून दोन भाग करून घेतलेले आहे सर्व भेंडीचे। तर मोठी भेंडी असेल तर एकातून असं दोन भाग करून चिरून घ्यायचं। हे पहा, आता आपण या भेंडीमध्ये मसाला भरण्यासाठी काय काय घेतले ते बघूया। हे बघा, हे शेंगदाण्याचं कूट, अद्रक, लसूण, हळद, काळं मिरचू आणि मीठ, आणि हे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं एका जागी। हे पहा, सर्वच ह्याच्यामध्येच मिक्स करायचं आहे आपल्याला, कारण भेंडीमध्ये भरल्यानंतर सर्व मसाले भेंडीत गेले पाहिजे। हे बघा, आता सर्व मसाले मिक्स केले मी। हे खूप कोरडं कोरडं दिसतंय, त्याच्यामुळे आपण याच्यात थोडंसं पाणी पण टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता। थोडंसं तेल टाकायचं ह्या मसाल्यावरती आणि थोडीशी कोथिंबीर। हे पहा, आता हे सर्व मिक्स करून आपण भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे। चला, आपला मसाला झालेला आहे तयार। आता हे भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला। पहा, अशा पद्धतीने गच्च भरून घ्यायचं भेंडीमध्ये मसाला, आणि असं थोडंसं हे असं दाबून घ्यायचं, म्हणजे मसाला व्यवस्थित बसेल भेंडीला। आता अशा प्रकारेच सर्व भेंडीमध्ये भरून घ्यायचं। हे भेंडीचे 4 भाग पण करू शकता, पण खूप लहान होतात म्हणून मी असेच करते, आणि मसाला पण व्यवस्थित नाही बसणार। हे पहा, असं भरायचं आणि असं गच्च दाबून घ्यायचं। आता हे सर्व भेंडीमध्ये आपण मसाला असं भरून घेऊया, मग नंतर पॅनमध्ये भाजी करून घेऊया याची। आता आपला मसाला भेंडीमध्ये भरून झालेला आहे। हे बघा, असं गच्च भरून घ्यायचं भेंडीमध्ये, आणि आपला थोडासा मसाला उरलेला आहे। हा मसाला आता आपण फोडणी टाकते वेळेस हे फोडणीत टाकून घ्यायचं आहे। चला, तर मग आता आपण भेंडीची भाजी करून घेऊया। चला, पॅन ठेवला आहे मी गॅसवर आता गरम करायला। याच्यात टाकूया तेल। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यात आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायचं आहे। हे बघा, जिरे आणि मोहरी आपण सर्व मसाल्यातच टाकलेला आहे, त्याच्यामुळे लसूण, अद्रक वगैरे ह्याच्यात फोडणीमध्ये टाकायची गरज नाही। आता फक्त हा मसाला उरलेला जो आहे ना, फक्त तो मसाला टाकायचा आपल्याला। जिरे लाल झालेत आता हा मसाला टाकून घेऊया याच्यात। हा मसाला फ्राय करू थोडंसं। हे पहा, फक्त थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी, कारण लहान मुलांना डब्याला द्यायचं म्हणजे दिसायला पण सुंदर दिसलं पाहिजे, पौष्टिक सोबत। हा मसाला तळलेला आहे। आता हे भेंडी टाकून घेऊया आपण सर्व याच्यात। हे भेंडी आता हलक्या हाताने आपण सर्व मिक्स करून घेऊया तेलामध्ये। हे बघा, पाणी टाकायचं नाही आपल्याला, फक्त तेलातच मऊ पडू द्यायचं। हे भेंडी कवळी असल्यामुळं लगेच मऊ पडते। हे पहा, आता हे आपल्याला एक 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे, असं भेंडी मऊ पडेपर्यंत। चला, 5 मिनिट झालेला आहे। आता झाकून ठेवून आपल्याला बघूया भेंडीचं कसं झाले।
हा, हे पहा किती सुंदर झाले भेंडी आपली. ते एकदम मऊ पण पडलेली आहे. हे पहा, आता खाण्यासाठी तयार झालेला आहे आपली ही भरली भेंडी. चला तर मग आता त्याच्यावर टाकायचं थोडीशी कोथिंबीर. आपले भेंडी मसाला म्हणा किंवा भरली भेंडी म्हणा, काही पण नाव देऊ शकतो आपण. आता खाण्यासाठी तयार आहे. भेंडी मसाला खाण्यासाठी तयार आहे आता आपली. हे बघा भेंडी किती सुंदर दिसते. मुलांच्या डब्याला द्यायला पण खूप छान, मुलं आवडीनं खातील. अशा प्रकारे तुम्ही भेंडीची भाजी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण सपक वरण जरी केलो तर असं तोंडी लावायला भेंडी करू शकता. खूप छान लागते, मुलांना तर खूप आवडेल. तर नक्की करून बघा अशी भरली भेंडी. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ.